नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळत आहे। आज अमरावतीच्या टोलनाक्यावर कार्यकर्त्यांनी टायर जाळून घोषणाबाजी देत आंदोलन सुरू केले आहे। जोवर बच्चू कडूंच्या मागण्या पूर्ण होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। धर्मांतरासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून 7 महिन्याच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे। सासरच्या लोकांकडून धर्मांतरासाठी विवाहितेचा छळ केला जात होता। मृत महिलेच्या वडिलांनी सासरच्या लोकांवर हा गंभीर आरोप केलेला आहे। अंबरनाथ रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्याने पाय घसरून एक अंध व्यक्ती रेल्वे रुळावर पडल्याची घटना घडली आहे। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। यावेळी कर्तव्यावर असलेले सुरक्षा जवान अमोल देवरे यांच्या ही गोष्ट लक्षात आल्याने त्यांनी लगेच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुळावर उडी मारत आणि अंध व्यक्तीचे प्राण वाचवले। निवडणुकीत महायुतीला निवडून द्या अशी ॲडव्हान्समध्ये विनंती करतो असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं वक्तव्य करत राज्यातील मतदारांना ही साथ घातली आहे। जसा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आशीर्वाद दिला तसाच आशीर्वाद येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये द्या असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी मतदारांना केलं आहे। सुप्रिया सुळेंकडून मोदींच्या कौतुक वर्तमानपत्रात लेख लिहून कौतुक केलं आहे। मोदींनी सुळेंकडे पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली। वर्तमानपत्र लिहिलेल्या लेखात सुप्रिया सुळेंकडून मोदींच्या केलेल्या कौतुकाने भोवया उचलल्या आहे। छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळाले आहे। संजय शिरसाट यांनी नियम डावलून शेंद्रा MIDC मध्ये 6 कोटींची जागा घेतली। मुलाच्या नावाने संजय शिरसाट यांनी ही जागा आहे असं जलील म्हणाले आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह मनसे कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे। येत्या 14 जून रोजी वाढदिवसाच्या दिवशी मनसैनिकांना शिवतीर्थावर भेटू शकणार नाही असं त्यांनी या पत्रात म्हटले आहे। तर वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे हे कुटुंबासोबत मुंबई बाहेर जाणार आहेत। हॉटेल ताज लँड एंड्स मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे। काही वेळा आधीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत। त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। AIच्या मदतीने कराडमध्ये महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवले गेलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कराड शहरातील 2 नामांकित महिला डॉक्टरांचे AIच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ बनवले गेल्याचा प्रकार उघडकीस आले आहे। हे व्हिडिओ परराज्यातून तयार करण्यात आले असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांच्या उपोषण स्थळी जाऊन त्यांची भेट घेतली आहे। यावेळी त्यांनी देखील या उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवला असून मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही बच्चू कडूंसाठी रस्त्यावर उतरू असंही जरांगे यांनी म्हटलं आहे। त्यामुळे आता सरकारवरचा दबाव वाढला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर येत आहे। तर लोकशाहीत या दोन्ही नेत्यांना एकमेकांना भेटण्याचा अधिकार आहे। मात्र फडणवीस या ठिकाणी कार्यक्रमासाठी गेले होते की अजून काही कामासाठी याबद्दल मला कल्पना नाही असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे। बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन 5व्या दिवशी सुरू आहे। त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक झाली आहे। आज सकाळी त्यांना उलट्या झाल्या आहेत आणि त्यांना उठून बसण्यास त्रास होत आहे। मुख्यमंत्र्यांसोबत आज ऑनलाईन बैठक होणार असून शेतकऱ्यांचा कर्जमाफीची तारीख जाहीर झाल्यावरच ते आंदोलन मागे घेतील असे कडू यांनी स्पष्ट केले आहे। राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे लागले एकत्र बॅनर। मनसे ठाकरे गट संभाव्य युतीचे नाशिकमध्ये पडसाद। राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यात वाढदिवसाचे एकत्रित बॅनर आले आहे। मनसे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। कार्यकर्ते मनसे आणि ठाकरे गट युती होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अकोला जिल्ह्यात दौऱ्यावर आहेत। अकोल्यातल्या पोलीस लॉन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे। त्या मेळाव्याला अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षांचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वात प्रवेश होणार आहे। यावेळी मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते सुद्धा सानंदा यांच्या सोबत प्रवेश करणार आहेत।
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे। या भेटीचा तपशील समोर आलेला नाही, पण एकीकडे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर या भेटीने पण अनेकांचा भुवया उंचावले आहेत। तर यावेळी अमेय खोपकर सुद्धा हजर होते। क्या हुआ तेरा वादा म्हणत ठाकरे शिवसेनेने नांदेडमध्ये चक्काजाम आंदोलन केले आहे। महायुती सरकारच्या विरोधात ठाकरे शिवसैनिक आक्रमक झाले आहे। नांदेड ते हिंगोली महामार्ग शिवसैनिकांनी रोखून धरला आहे। जालना शहरातल्या मोतीबाग परिसरामध्ये ठाकरे गटाकडून रास्ता रोको करत चक्काजाम आंदोलन करण्यात आलेले आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे। जालन्याहून अंबड आणि बीडमध्ये जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट होत असल्याने भाजपे ठाकरेंच्या युतीत खोडा घातले का असा प्रश्न निर्माण होत आहे। त्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मोठी बातमी समोर येत आहे। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळलं आहे। अहमदाबादच्या मेघानीमध्ये हे विमान कोसळलं असल्याची माहिती समोर आली आहे। विमानतळाच्या जवळच हा अपघात झालेला असल्याने संपूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। हे विमान 242 प्रवासी घेऊन लंडनला जात असल्याची माहिती समोर आलेली आहे। सध्या या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलेले आहे। बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन 5व्या दिवशी सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत होणाऱ्या ऑनलाईन बैठकीमध्ये कर्जमाफीची तारीख केव्हा देणार आहे हे सांगल्यावरच आंदोलन मागे घेऊ अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे। विधानसभेत मैवाला सत्ता मिळणार होती। विधानसभा निवडणुकीबाबत राहुल गांधी बोलतात तेच खरं आहे। मवियात जागा वाटपात काही जागांवर तेढ निर्माण झाला होता, त्याचा फटका बसला आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे। गेले काही दिवसांपासून विश्रांती घेतल्यानंतर आता पुणे जिल्ह्यात वादळी वारेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पुढील 3 दिवसासाठी पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे। अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले असून त्यात 1 ते 30हून अधिक प्रवासी होते। या विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते असे उघडकीस आले आहे। तर या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। परत उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा वन टीव्ही न्यूज मराठी।